ज्यांच्या संविधानावर आपला देश योग्य रीतीनं पुढे चाललेला आहे आणि प्रगती पथावर चाललेला आहे, अशा आपल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण भीमरत्न प्रतिष्ठान बालाजीनगर यांच्या वतीनं आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आणि मोठ्या संख्येनं आनंदी वातावरणामध्ये या ठिकाणी आपण बाबासाहेबांची मिरवणूक काढत आहोत. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांचं साहेबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत गेले पाहिजे. आता डीजे वगैरे हे न लावता खरं तर आपण लोकांपर्यंत चांगला संदेश दिला पाहिजे. आपण आत्ता सुरुवात केली तर पुढची पिढी चांगल्या रीतीनं बाबासाहेबांचे विचार आपल्या खालच्या समाजापर्यंत संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवता येतील. त्यामुळं आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस, म्हणजे आपल्या भारतातली ही एक मोठा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या सर्वांना भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदा लांडगे यांच्या वतीनं आणि नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वतीनं या आपल्या महामानवाच्या, आपल्या भारताची शान असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी भीमरत्न प्रतिष्ठाननं आम्हाला बोलावलं, या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल सर्व प्रतिष्ठानचं आणि सर्व सभासदांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी स्वतः पिंपरी पुतळ्याच्या तिथं अन्नदान ठेवले. पिंपरी पुतळ्याला येऊन अन्नदानाचा आस्वाद घ्या. बाबासाहेबांमुळे कांबळेसाहेब डॉक्टर झाले, बाबासाहेबांमुळे मी स्वतः वकील झालो आणि आमच्या एरियातल्या आताच काही भगिनी आणि बंधू हे पोलीस झाले. फक्त हे बाबासाहेबांची कृपा आहे. यानंतर मी कांबळेसाहेबांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष विक्रम वाघमारे आणि अनासाताई ताई यांच्याकडनं करतो. त्यांनी